लातूरमधील रेणापूरमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला। या आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि मुलगा देखील सहभागी झाले। यावेळी आपल्या कुटुंबाच्या मागे उभे राहा असं भावनिक आवाहन वैभवीनं आंदोलकांना केलं। दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये तत्काळ कारवाई केली नाही तर 1 जानेवारीला रेणापूरमध्ये चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतलंय, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर ती वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते। त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं। त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही। त्यांनी समाजासाठी म्हणजे गावात झुंजत राहिले, गावामध्ये व्यवस्था केली, सगळं ठीक केलं, स्वच्छता अभियान काढले, तसेच म्हणजे ग्रामपंचायतला आमच्या खूप पुरस्कार मिळाले आहेत। बोला माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते। आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा, न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा एक कुटुंबाबरोबर। आज मी तुम्हा सर्वांना माझे कुटुंब नव्हे तर माझ्या परिवाराचा हिस्सा मानते। आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।